नमस्कार मित्रांनो, नमस्कार. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनर्स असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आता झाला आहे. कोरोना काळातील 18 महिन्याचा रखडलेला डीए म्हणजे एरियर आता सरकार देणार आहे. इतकंच नाही तर त्यावर 8.5% व्याज देखील मिळणार आहे. हा निर्णय नक्की काय आहे आणि पैसे कधी मिळणार, चला जाणून घेऊया सविस्तर. मित्रांनो, धनादेश समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या काळात म्हणजेच मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या 18 महिन्याचा महागाई भत्ता जो थांबवण्यात आला होता तो आता कर्मचाऱ्यांना परत दिला जाणार आहे. हप्त्यांमध्ये पैसे मिळणार. मित्रांनो, हा एरियर एकाच वेळी न मिळता 6 हप्त्यामध्ये दिला जाईल, जेणेकरून सरकारवर आर्थिक बोजा पडणार नाही. पहिली तारीख अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे की पहिला हप्ता एप्रिल-मे 2026 दरम्यान देण्याचा प्रयत्न केला जाईल. सुप्रीम कोर्टाचा धक्का. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने हा कर्मचाऱ्यांचा वैधानिक अधिकार मानला आहे. त्यामुळे सरकारने आता हे पैसे व्याजासह देण्याचे मान्य केले आहे. व्याजाचा फायदा. मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे हा एरियरवर तुम्हाला 8.5% वार्षिक व्याज मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहे की जर ठरवलेल्या वेळेत पैसे दिले नाही तर व्याजाचा दर आणखी वाढवला जाऊ शकतो. हा निर्णय केंद्र सरकार सोबतच सर्व राज्य सरकारांनाही लागू होणार आहे. अर्थमंत्र्यांचे आश्वासन. मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा पूर्ण सन्मान केला जाईल आणि त्यांचा हक्क त्यांना नक्की मिळेल. सरकार कर्मचाऱ्यांच्या हित जपण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. तर मित्रांनो, 18 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. तुम्हाला काय वाटते, हा निर्णय योग्य वेळी घेतला गेला आहे का? नक्की कळवा. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सरकारी कर्मचारी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.